त्यानंतर आता आज दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक गेल्या 4 महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत होतं। अखेर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मोर्चा काढत त्या पुतळ्याचं लोकार्पण केलं आणि त्यानंतर त्यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्ह्याची नोंद झाली। विशेष म्हणजे हा अमित ठाकरेंच्या आयुष्यातील पहिलाच गुन्हा होता। संपूर्ण राड्यानंतर पालिकेने महाराजांचा पुतळा झाकलेला होता। अखेर त्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले आणि या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही निमंत्रण देण्यात आलं। मात्र त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं आता चर्चांना वेग आलेला आहे, कारण ठाण्यामध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई ही सर्वश्रुत आहे। गेल्या काही काळामध्ये गणेश नाईकांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार भरवल्यानं महायुतीमध्ये मतभेदाच्या बातम्याही समोर आल्या होत्या आणि त्यात आता नवी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात शिंदेंच्या गैरहजेरीनं पुन्हा एकदा राजकीय कट्ट्यावर चर्चेच्या गोळ्या चघळल्या जाऊ लागल्यात। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम, भाजपचे माजी महापौर जयवंत सुतार आणि मनसेचे शहर सचिव सचिन कदम यावेळेला आपल्या सोबत आहे। या तिन्ही मान्यवरांबरोबर आपली चर्चा तर होणार आहे, मात्र तत्पूर्वी हा नेमका वाद काय होता त्यावरती पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत। नवी मुंबई सध्या चर्चेत आलेली होती ती एका पुतळ्याच्या अनावरणा कारणामुळे। त्याचं कारणही त्याला तसंच होतं, कारण या ठिकाणी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मोर्चा काढत त्या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। अखेर मनसेचे नेते त्या ठिकाणी पोहोचले आणि पुतळ्याचं अनावरण पार पडलं। त्यानंतर त्यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्ह्याची नोंदही झाली। विशेष म्हणजे हा अमित ठाकरेंच्या आयुष्यातला पहिलाच गुन्हा होता। संपूर्ण राडा झाला, पालिकेने महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा झाकला। अखेर त्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते पुन्हा उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण दिलं गेलं, मात्र त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं आज दिवसभरातली ही दुसरी महत्त्वाची बातमी चर्चेचं कारण ठरली आहे। कारण ठाण्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई ही सर्वश्रुत आहे। गेल्या काही काळामध्ये गणेश नाईकांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच जनता दरबार भरवलेला होता। आज ते एका मंचावर येतील अशी शक्यता असताना शिंदेंनी पाठ फिरवल्यानं केवळ गणेश नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते या कार्यक्रमस्थळी आपल्याला पाहायला मिळाले होते। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात शिंदेंच्या गैरहजेरीनं पुन्हा एकदा राजकीय कट्ट्यावर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। मूळ मुद्दा हाच आहे की अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा अनावरण करण्याची आवश्यकता होती का? शिवसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम यावेळेला आपल्या सोबत आहे। अंकुशजी, नवी मुंबईमधल्या पुतळ्याचं अनावरण तेही एकदा नव्हे दोनदा, किती योग्य? अंकुशजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपला आवाज माझ्यापर्यंत येतोय यावेळेला। महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की शिवरायांच्या पुतळ्याचं दोनदा अनावरण का करावं लागलं? पाहिलं असेल की या विषयामध्ये बरेचशा संघटनांनी या ठिकाणी याचा पूर्णपणे पाठपुरावा केला होता आणि हा सातत्याने पाठपुरावा करून पूर्वीचे आयुक्त अभिजित बांगर साहेब आहेत यांनी हा पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं या महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत खूप चांगलं योगदान देणारं काम केलेलं होतं। आणि मला असं वाटतं आता मधल्या काळात जे काही आयुक्तांच्याकडून दुर्लक्ष झालं तर त्या बाबतीत अमित ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती अतिशय योग्य भूमिका होती। पुन्हा तसं पाहिलं तर खरोखर पुन्हा करण्याची गरज नव्हती, परंतु या ठिकाणी छत्रपतींच्या बाबतीत कुठलंही राजकारण झालं नाही पाहिजे आणि याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची होती की प्रशासनाने त्या पद्धतीनं या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं होतं।
बरोबर आहे. आणि मला ते आपली दिलं नाही. भूमिका लक्षात आली. मनसेचे शहर सचिव सचिन कदमही आपल्या सोबत आहे. सचिनजी, एका बाजूला तुमच्याकडनं या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं, आज मात्र पुन्हा एकदा अनावरणाचा घाट घालण्यात आला. दोनदा अनावरण कितपत गरजेचं होतं आणि आज जे अपेक्षित होतं, एकाच मंचावरती दोन महत्त्वपूर्ण नेते येतील, मात्र ते चित्र काही नवी मुंबईकरांना, महाराष्ट्राला पाहायला मिळालं नाही. सचिनजी येतोय. आपण बघायला पाहिजे की 5 महिन्यापूर्वी 14 जूनला हा पुतळा त्या मेघडंबरीमध्ये आणण्यात आला. बरोबर. 5 महिन्यापासून आपण जर बघितलं, आम्ही तिथे प्रत्यक्षात गेलेलो, बोलताना खरंच आहे ना लाज वाटते की प्रेताला जसं बांधतात ना त्यापेक्षा वाईट अवस्थेत त्या पुतळ्याला बांधलेलं होतं. बरं. हिरव्या कपड्याने बांधलेलं होतं, धुळीने अक्षरशः माखलेला होता. कोणताही साधारण शिवप्रेमी तिथे गेला तर त्याचं रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. बरं. अशी तिथे परिस्थिती होती. आमची जी माहिती आहे ती अशी माहिती आहे की महानगरपालिकेचं काम होतं की ते सर्व बांधणं, पुतळा बांधणं, आजूबाजूचा परिसर बांधणं. महानगरपालिकेचं काम 5 महिन्यापूर्वीच पूर्ण झालेलं. आमच्या माहितीप्रमाणे हे श्रेयवादाच्या लढाईमध्ये हे उद्घाटन थांबलेलं. 2 मंत्री, ठाणे जिल्ह्यातील 2 मंत्र्यांच्या वादामध्ये आणि नवी मुंबईतील 2 आमदारांच्या वादामध्ये त्याचं उद्घाटन थांबलं होतं, अशी आमची माहिती आहे. आमची माहिती जर चुकीची असेल तर जे आपले महानगरपालिका ज्या नगरविकास मंत्र्यांच्या अंडर चालते त्याचे जे प्रवक्ते आले अंकुश कदम, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं, किंवा भाजपचे जे प्रवक्ते आले असतील त्यांनी याची माहिती द्यावी की नक्की एवढे महिने, 5 महिने याचं उद्घाटन तुम्ही का थांबवलं आणि महाराजांची अशी विटंबना तुम्ही का केली, याचं उत्तर या दोन्ही राजकीय पक्षांनी दिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे प्रशासनाने दिलं पाहिजे, अशी आमची. बरोबर आहे. अंकुश कदम यांच्याकडून आपण उत्तर तर घेणार आहोतच, मात्र भाजपचे माजी महापौर जयवंत सुतारही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जयवंत सुतारजी, उत्तर अपेक्षित आहे. 5 महिने पुतळ्याच्या अनावरणाला थांबावं लागलं, मात्र ज्या प्रकारची अवस्था यावेळेला सचिन कदम यांनी सांगितली की शिवरायांना जर अशा प्रकारे 5 महिने त्या ठिकाणी वेळ देता येत नसेल आलेल्या सर्व या आतापर्यंतच्या राजकारणी मंडळींना, तर मग आपण हे सगळं का करावं आणि कशासाठी ही प्रतीक्षा? कुणाला वेळ नव्हता? वादाची किनार त्याला आहे का? जयवंतजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अंकुशजी, जर आपल्याला आवाज येत असेल तर मला याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. सचिन कदम यांनी जे सांगितलं की महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला 5 महिने थांबा का? अगदी सचिन कदम यांचं म्हणणं योग्य आहे, परंतु याच्यामध्ये राजकारण असं मला वाटत नाहीये. हा प्रशासनाचा ढिसाळपणा आहे. बरं. आणि राहिलाय प्रश्न की इकडे जे काही आपल्याला जनता दरबार दिसतात, ह्या जनता दरबारामध्ये असे विषय काय येत नाहीयेत हे मला फार आश्चर्य वाटतंय. त्या जनता दरबारामध्ये असे विषय आले पाहिजेत ना. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मियत आहे आणि मग हे काय जनता दरबार हे जनता दरबार फक्त रील काढण्यासाठी असतात का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलाय आता. बरोबर आहे. जनता दरबाराचा घाट घातला जातो. यावेळेला जयवंत सुतार, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हॅलो जयवंतजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? आवाज येतोय, बोला. जयवंत सुतार, आपल्यासाठी हा प्रश्न आहे. यावेळेला खरं तर मनसेचे शहर सचिव सचिन कदमही आपल्यासोबत आहेत आणि अंकुश कदम आहेत आपल्यासोबत, शिवसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख. दोघांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. राजकारण पाहायचं की महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण अशाच प्रकारे लांबत राहायचं? काय नेमकं राजकारण नवी मुंबईमध्ये पुतळ्याच्या अनावरणावरून पाहायचं आणि सर्वसामान्यांनी ते सहन करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी राजकारण करणं ही दुर्दैवाची बाब आहे. बर, याच्यामध्ये कोणतंही राजकारण नाही. वेळोवेळी प्रशासनाने त्या ठिकाणी जे काय नव्यानं कामकाज करायचं होतं, जे स्थापत्य काम आहे ते पूर्णत्वास करावं आणि त्याच्यातून मग ते उद्घाटन करावं, अशा पद्धतीची प्रशासनाची भूमिका होती. त्याची पूर्तता झाली आणि आज उद्घाटन झालं. संपूर्ण शिवप्रेमींना त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. याच्यामध्ये राजकारण म्हणजे काहीच नाही. हॅलो, निश्चित. जयवंत सुतारजी,
जे तुम्ही म्हणतायत की राजकारण नाहीये, मात्र आज नवी मुंबईत तर आम्हाला हेच सगळं पाहायला मिळालं की वेळ सुद्धा नाहीये मंत्र्यांना त्या ठिकाणी येण्याचा. आपल्याला वाटलेलं होतं की गणेश नाईक त्या ठिकाणी म्हटल्यानंतर आणि एकनाथ शिंदेंची देखील त्या ठिकाणी उपस्थिती असेल, मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. याबद्दल तुमचं मत काय? हे बघा, आता त्या ठिकाणी प्रशासनाची भूमिका होती का मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं आणि ह्या पुतळ्याचं अनावरण करावं, ही प्रशासनाची भूमिका होती. बरं, परंतु त्या ठिकाणी शिवप्रेमींचा हा जो उत्साह पाहिला की त्या ठिकाणी याचं उद्घाटन तातडीनं होणं गरजेचं आहे. मी सुद्धा एक मावळता महापौर म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि पत्र देऊन टाकले. मी 5 तारखेला पत्र दिलं, त्यानंतर 10 तारखेला पत्र दिलं आणि अशा कालखंडामध्ये आज जर त्या ठिकाणी प्रशासनाने जर त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीत, मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा जो कार्यक्रम केला हे चांगलं झालं. एका मध्ये जी शिवप्रेमींना उत्सुकता होती ती त्या ठिकाणी निघून गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी त्या ठिकाणी त्या ज्या प्रतीक्षेमध्ये होते ते सर्व शिवप्रेमी त्या ठिकाणी आले. बरं, सर्व शिवप्रेमी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हे काम केलेलं असं आपल्याला वाटतं. धन्यवाद जयवंत सुतार, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. मनसेचे शहर सचिव सचिन कदम यावेळेला आपल्यासोबत आहेत. सचिनजी, मगासपासूनचा एक मुद्दा की एका बाजूला एकाच पुतळ्याचं 2दा होणारं अनावरण सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं, मात्र दुसरीकडे एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवणं असेल की मग श्रेयवादाची लढाई ही कितपत योग्य अशा मुद्द्यांवरून आपण बघितलं की आपल्या घरी जेव्हा गणपती बाप्पा विराजमान होतात आपण काय करतो, आपण पूर्ण सजावट करतो. सजावट केल्यानंतर गणपती बाप्पाला घरी आणतो, विराजमान करतो आणि गणेश जयंतीच्या अगोदर आपण त्याच्यावरती एक हे टाकतो, एक चांगला कपडा टाकतो. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं जर तुम्ही हे केलं असतं शिवस्मारकाचं उद्घाटन तर सर्वांना चांगलं वाटलं असतं. तुम्ही 5 महिने अगोदर शिवछत्रपतींचा पुतळा आणताय, मेघडंबरीमध्ये बसवताय, अत्यंत घाणेरड्या कपड्याने त्याला करकचून बांधताय आणि त्याला धुळीमध्ये 5 महिने असं ठेवताय. ही पुतळ्याची छत्रपती शिवाजी महाराजांची ही विटंबना आहे. आणि ही विटंबना हे जे आम्ही परत एकदा म्हणतो की ठाणे जिल्ह्यातील जे 2 मंत्री आणि नवी मुंबईतील जे 2 आमदार आहेत त्यांचा जो श्रेयवादाचा वाद आहे या वादातून हे घडलेलं आहे आणि यांनी मान्य करावं. आणि मान्य नसेल तर नेमकं कारण काय या 5 महिन्याच्या विलंबाचं? हे कारण हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत. आमचं काही म्हणणं नाही, दोघांनी सांगावं. आज जी नरेश मस्के सरांनी जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत स्वागतार्ह भूमिका आहे आणि गणेश नाईक साहेबांनी पण जी भूमिका घेतली ती पण स्वागतार्ह आहे. पण हीच भूमिका तुम्ही जर ही 5 महिन्या अगोदर घेतली असती तर याचं उद्घाटन आमचं म्हणणं आहे की 5 महिन्या अगोदर झालं असतं. पण ह्यांच्या श्रेयवादाच्या लढाईमुळे नवी मुंबईकरांना आणि तमाम शिवप्रेमींना ही महाराजांची विटंबना अशी झालेली बघायला लागली. याची मराठी म्हणून आपल्या सर्वांनाच लाज वाटली पाहिजे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. नक्कीच. धन्यवाद सचिन कदम, तुम्ही देखील आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आणि धन्यवाद अंकुश कदम, आपण या चर्चेमध्ये आमच्यासोबत जोडला गेला होता त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.